मोठी बातमी अशोक चव्हाणांकडून आमदारकीचा राजीनामा चर्चांना उधाण आलेला आहे। भाजप कार्यालयामध्ये काँग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशाची तयारी होत असल्याचं कळतंय। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय, अशोक चव्हाण यांच्याकडून आमदारकीचा राजीनामा देण्यात आलेला आहे अशा चर्चांना उधाण आलेलं आहे। इतकंच नव्हे तर भाजप कार्यालयात काँग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशाचीही तयारी सुरू झाली आहे। अधिक माहिती घेऊयात, विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, विनायक डावरुंग यांच्याशी आपला संपर्क होत नाही, मात्र आपण बघतोय विनायक डावरुंग या संदर्भातले अधिक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतील। सुद्धा बोला विनायक। वृषाली बरोबर आहे, जी चर्चा सध्या सुरू आहे की अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते गेल्याची माहिती सध्या मिळाली होती, परंतु त्यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा देण्याचा विचार जो आहे किंवा ती माहिती जी आहे ती विधानसभा अध्यक्षांकडून घेतली आणि विधानसभा अध्यक्षांना त्यांनी विचारलं की तुम्ही दिवसभर विधान भवनात आहात का, अशीही त्यांनी विचारणा जी आहे ती केल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळे अशोक चव्हाण कुठेतरी गेल्या अनेक दिवसापासून भाजपच्या वाट्यावर होते, ते भाजपमध्ये प्रवेश करतील आता तशी माहिती जी आहे ती सध्या मिळते, कारण देवेंद्र फडणवीस सुद्धा अचानक प्रदेश कार्यालयात येत आहेत का पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्यामुळे साहजिकच अशोक चव्हाण यांचाच पक्षप्रवेश होईल अशी सध्या जी आहे ती माहिती सूत्रांकडून मिळते। काही नगरसेवक मुंबईतले जे आहेत ते पक्षप्रवेशासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गेल्या अनेक दिवसापासून भाजपने ही सगळी व्यूहरचना जी आहे ती आखलेली होती, काँग्रेसचे अनेक नेते जे आहेत ते पक्षात प्रवेश करेल, मोठा भूकंप होईल असं वारंवार भाजपचे अनेक बडे नेते जे आहेत ते सांगत होते। आता जी सध्या चर्चा सुरू झालेली आहे की अशोक चव्हाण हेच भाजपमध्ये थेट जे आहे ते प्रवेश करणार आहेत अशी माहिती सध्या या ठिकाणी सूत्रांकडून मिळते। थोड्याच वेळात याची स्पष्टता जी आहे ती होणार आहे, कारण आपण जर घटनाक्रम पाहिला तर सकाळी अचानक अशोक चव्हाण जे आहे ते विधानसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी विधान भवनात गेले, कुठेतरी शुभेच्छा देण्यासाठी गेलो अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली, परंतु त्यानंतर मात्र भाजप कार्यालयाच्या बाहेरचं चित्र जे आहे ते वेगळ्या घडामोडी जे आहे ते सुरू झालेले पाहायला मिळतात। आशिष शेलार उपस्थित झालेले आहेत, मंगलप्रभात लोढा आलेले आहेत, थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी येतील अशी माहिती मिळते। त्यामुळे अशोक चव्हाण यांचाच पक्षप्रवेश, काही नगरसेवकांचा पक्षप्रवेश होईल अशी माहिती जी आहे ती सध्या मिळते। वृषाली।